मच्छिंद्र काका पवार आणि गोरख आबा पवार या दोन भावांनी आपल्या सामाजिक संकल्पनेतून वाढदिवसावरील अनावश्यक खर्चाला फाटा देत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। वाढदिवस म्हटला की मोठा गाजावाजा, केक कापणे आणि अनावश्यक खर्च अशी परंपरा पाहायला मिळते। मात्र येवला तालुक्यातील सावरगाव येथील उद्योजक तथा शार्वी एज्युकेशन फाउंडेशन अध्यक्ष मच्छिंद्र पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक संदेश देणारा आदर्श उपक्रम राबवला। मच्छिंद्र काका पवार आणि गोरख आबा पवार या दोन भावांनी आपल्या सामाजिक संकल्पनेतून वाढदिवसावरील अनावश्यक खर्चाला फाटा देत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मच्छिंद्र काका पवार यांनी हा उपक्रम हाती घेतला। वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता न ठेवता तो विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचं चित्र पाहायला मिळालं। साधेपणानं वाढदिवस साजरा करत समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा संदेश मच्छिंद्र पवार तसेच गोरख आबा पवार यांनी उपक्रमातून दिलाय। त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत असून वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाचा प्रसंगी समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा त्यांनी इतरांसमोर ठेवली आहे। सावरगाव परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल, सावरगाव जिल्हा परिषद शाळा सावरगाव, मोठा मळा तसेच गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा येथील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप यावेळी मच्छिंद्र काका पवार व गोरख आबा पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सावरगाव परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते। खरं तर आमचंच करता नव्हे, सर्वांकरता एक आदर्शचित बाब आहे। बरेच मोठे माणसं पाहिले, माणसं मोठे असून चालत नाही, त्यांचे मन मोठे असावे लागतात आणि समाजाच्या हिताकरता नेहमीच काकांचं आणि आबांनी मन मोठं केलेलं आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातून हे व्यक्तिमत्व पुढे आलेलं आहे आणि म्हणून त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं विद्यार्थ्यांना खरंच शालेय शिक्षण घेत असताना वस्तूंची खूप गरज असते। प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते, म्हणून काहींचे स्वप्न त्या ठिकाणी अपूर्ण राहिलेले असे बरेच उदाहरणं आम्ही आमच्या डोळ्यांना बघितलेले आहे। पण त्याकरता जर कोणी मदतीचा हात जर पुढे केला तर अनेकांनी गरीब परिस्थितीत सुद्धा शालेय शिक्षण घेऊन स्वतःचे स्वप्न साकार केलेले आहे। आणि मला तरी वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतःचं स्वप्न साकार करण्याकरता काकांचा नावाचा हा अनेक विविध माध्यमातून उपक्रमांच्या माध्यमातून त्या मुलांकरता नक्कीच हा प्रेरणादायी ठरेल। पुढे भविष्यामध्ये त्यांचं स्वप्न सुद्धा ते पूर्ण करतील। काका आणि आबा यांचा जो आदर्श प्रत्येकाने घ्यावा, याही पुढे कोणी जर देण्याकरता जर समर्थ असेल तर त्यांनी नक्कीच असेच उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण सहकार्य करून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण असं पुढे आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। काकांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज काय इच्छा अशी प्रकट करणार योजनेत इथून पुढे अजून काही काम करण्याची इच्छा आहे? वाढदिवसानिमित्त आपण काय? खरं तर हा वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मोठी लोक स्वतःच्या कार्यकर्त्यांना दारू पाजून रस्त्यावर धाब्यावर वाढदिवस साजरे करतात, पण काकांचा हा वाढदिवस असा उत्कृष्ट उपक्रमातून बघितल्याच्या नंतर आम्हाला अशी आशा लागली की शालेय विद्यार्थ्यांकरता जर आपण असा उपक्रम हाती घेत असेल तर मी तर म्हणेल नक्कीच पुढे भावी जीवनामध्ये आपण पुढे राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक क्षेत्रातून आपण जर पुढे आलात तर नक्कीच समाजाच्या विकासाकरता आपण नक्कीच यशस्वी ठराल आणि समाजाचा विकास नक्की आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो की काकांनी सुद्धा आमच्या तरुण पिढीकरता सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात यावं आणि चांगल्या संकल्पनेतून चांगली लोकांची कामं करावी, हा आज अपेक्षा काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने। नमस्कार, आमचे बंधू मच्छिंद्र काका पवार यांचा वाढदिवस आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि ते करत असताना आम्ही एक गरीब कुटुंबातून आलो आहे, म्हणून आम्हाला शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी काय अडचणी म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि ते आज शालेय वाटप आम्ही वाढदिवसानिमित्त केलेलं आहे। आम्ही म्हणजे इंग्लिश स्कूल सावरगाव, मराठी शाळा सावरगाव, मोठा मळा वस्ती शाळा सावरगाव आणि गोपाळवाडी येथे आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। ग्रामीण भागातील शाळा? हो, ग्रामीण भागातले। आज न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयामध्ये मच्छिंद्र काका पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 600 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं। त्यामध्ये कंपास पेटी बॉक्स, स्कूल बॅग, पॅड, त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू केला। समाजापुढे एक नवीन असा आदर्श निर्माण केला। मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने
आमच्या विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो. भगवंत त्यांना दीर्घ आयुष्य देवो. त्यांच्या हातून समाजाची अशी सेवा अविरतपणे घडत राहो आणि ती समाजसेवा करण्याची संधी भगवंताने त्यांना देवो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारख कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 9765601985. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला. आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर. येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, युरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि